अरे त्याचा कलर जातच नाही. तो बघ किती हसते स्वतः खायसाठी. तर मित्रांनो आता आम्ही सगळे चाललोय तलावावरती पोहायला. घेऊन रेडी आहेत मित्रांनो, माझी बहीण. तर आम्ही आता तिथंच पोहायला चाललोय जिथं मी त्या दिवशी पडलो, परवाच्या दिवशी. त्याच पाण्यात चाललोय. बघू पुढच्या साईडून जाऊ. हे थोडं पुढच्या साईडून जावा का त्या तिथून. हे इथून रस्ता होता ना. अरे त्या काट्यांमधून जायला लागेल. आणि आमची शिवाय तर आम्हाला कोणच दिसत नाही. अरे आता मागाशी पवत होते, आता कोणच नाही दिसत. बघ ना. अरे जे ऑलिम्पिक साठीची तयारी करत असतात ना ते इथं स्विमिंगला येतं. तर कोणच नाही. ऑलिम्पिक्सला जातात त्यांच्या घरी कुठे कोण असतं. 8 मीटर आई राजकला त्याच्याशी बोलू नका. तू घालतो मी चितपाडीत राहतो. चला आता आम्ही इथूनच चाललो. इथून पोत तिकडे जायचं प्लॅन बघू. तर आता आम्ही सगळे पाण्यात चाललोय आणि पाण्याला काय खोलत नाही जास्त. बस एवढाच खोली, कमरे एवढाच. ते पोरं उभे आहेत तिथं. जास्ती काय खोलच नाही. थोडस मी पण पाण्यात जाऊन आलो. एवढं जास्त काय खोल नाही आणि सगळा गाळ लागतो म्हणून पाय खाली टेकवत नाही. वरच्या वरच जरा आनंद घेतोय पाण्यात. आणि आजचं वातावरण ढगाळ आहे, जरा बरं वाटतंय. उन्हाचे चटके नाही लागत आज. ये देखो गाइस, फोन पानी में गया, पानी से बाहर आया. देखो पानी से बाहर आया. ये वाटर ये देख. ए सविता आता विहिरीत जाऊ. समीक्षा ताई काय मला यायचं विहिरीमध्ये. काढायचे आंबे कुठे? पुढे जाऊ ना आता आंबे काढायला. चालेल. कुठं? पुढे आहे. झालं का? पाय पाठी आहेत माझे. थोडस इथे थांबतो मी. हा पाय पाठी आहे तुझे. पाय दिसतो. रिवर्स ह्याला बोलतात रिवर्स पाहुणं. तर मित्रांनो आता आमचं पाहून झालंय आणि एवढी काय मजा आली नाही कारण की खोलच नव्हतं. नुसते दगड होते आणि खाली पुढं गाळ होता, माती होती पूर्ण. तर बऱ्यापैकी पाहलोय आम्ही. आता चाललोय आम्ही. आम्हाला आंबे काढायचे होते पण इथं लोकांना विचारलं ते बोलतात की प्रत्येकाचे ज्याचे ज्याचे झाडं आहेत तेच आंबे काढतात, बाकी ज्यांच्या इथं काढून देत नाही. आपण आपल्या घरची कडली काढू. तर आता आमचा विचार चाललाय पण काढतं. आमच्या घरच्या इथलेच जे झाड आहे माग आता काढतो बघ. तेच काढायचे. आम्हाला इथं खायचे नाहीत ना ग, पण आम्हाला घेऊन जायचे म्हणून तर काढायचे. हो भैया कौन सा गाव बा? लोक नदीवाले समजून आपल्यालाच नाव आठवत. दही ले लो दही. मी बिना ह्याच्यासोबत चालते. अंगार म्हटले चड्डी चड्डी ले लो. पाणी श्वास नको करू. रंगी बिरंगी चड्डी. रंगी बिरंगी चड्डी. अरे लोक चड्डी. पीला हरा पीला चड्डी ले लो. चलो ट्रैकी वाला है देखो. ट्रैकी वाले एक जन क्या 2 जन बैठेंगे एक चड्डी में. वापरलेली चड्डी. तिथून आलेली चड्डी, तलावावर पावलेली चड्डी. या 100 रुपये लागतो. आम्ही बोलतो त्यांना मी कशा बोललो. द्या टाकी 5 स्टिंग द्या. बस स्टिंगच द्या बस. अरे पैसे द्या. अरे दे ना. अरे दे ना. अच्छा मला चेंज करून येऊ दे ना. अरे दे ना. आधी घेऊ दे ना. आता आले तर आलोय तर यार याला पकडा जाईल. आणि हा काय बोलतोय? आणि हे बघा हे द्या 10. इथं पेट्रोल भेटतं 120 रुपयाला लिटर. कोणाला पाहिजे असेल ते घेऊन जा. ते 5 का घेतो? ही पण आहे ना. 6 द्या. नाही 5च द्या. पण मी हिला एक हिला सिंतोल साबण द्या एक. मला एक फ्रुटी द्या. हे वाटत आता. तर आता आम्ही आलोय पण हे आंबे कधी काढायचे मग पुन्हा? आता लगेच पाचीच काढायची आपल्याला. आता लगेच आहे का गोड्यावर आहे? चला आता आंबे पण काढू मागे. ले गोडे हसला रस रे याला. रस वाला आहे रे गोडे. राहू दे आता आम्हाला. नाही रे अर्धा ते दुसरा घे.
पुन्हा व्हिडिओ. तर गाईच आता आम्ही इथं चाललेलो आहे. तर हे बघा हे सगळे टाकून बसायचं. चटई बिटे टाकून बसलेत. हे बघा इथं बसलोय आम्ही आता. आणि कुंदन आपल्या झाडाचा आंबा आहे घरच्या मागच्या, एवढा गोड आहे ना. आंबे झालेत पूर्ण झाडा तरी पण काढले नाही कोणी. आमच्या मुंबईमध्ये कल्याणमध्ये कैऱ्या झाल्या नाही का तोडायला लागतात, त्या कच्च्याच राहून जातात कैऱ्या, त्या बी तोडायला लागतात. जे पाहिजे तेवढं. अजून एक भेटला. अरे आपला लाल टॉयला ना प्यायचं तुला. थांब तुला आणून देतो थांब. काय हा थांब तुला आणतो. घाबरतो की दगड उचलला त्यांनी. आम्ही पाणीपुरी खातोय. स्टिंग पुरी. पुरी ए यार थांब ना, असं नको ना तू माझी स्टिंग सांग. घे ना तुझी स्टिंग. टाक ना. माशी पण खातोय हा. माझ्या टाक ना. तुझी घे. त्याची बाजूला ठेवला स्टिंग टाक बोलतोय. मी नाही टाकत बाबा. पॅन्टीवर चाल हिरो हिरो लागेल. टाक ना ते वाजत नाही. अरे त्याचा कलर जातच नाही. तो बघ किती हसते खाय स्वतः खायसाठी. अरे हाका मारतोय येऊन. याला बोलला. अरे हाका मारतोय. हे काय केलं, स्टिंग का टाकली. बघ काय बोलतो. 2 स्टिंग घ्यायला योगच खावडा ते. योगच खावडा बघ आता रोज शिकवतो याला मार. मारतो ना मारणार नाही. थांब थांब थांब. अरे नको सोड तू. चलते. अरे इथं पुढली ती म्हैस सुटली. नाही तुला बोललो कॅच कर. नवी इथं गेला भेटला. कैरी पण असून तरी काढू. हा जाऊ दे रे त्याला. अरे कॅच पकडली. हा मग वरती जाऊन दे ना. एवढं डायरेक्ट हातात आला. कॅच नको येऊ. आणि मी इथं चाललो तू इथं. अरे नको इथं येऊ. झाड सुटतं. झाड सुटू दे ना. तुला काय करता. ए पकड मोबाईल. तू तुझं बघ. माझ्या कुठे ठेवले सगळे. ते बघ त्याच्यात. अरे तू का काय करतोय बैल. तोडतो कुठे. अरे याला सांग नको. अरे आज भाजी हलती आणि जाणार. अरे भाजी हलती. अरे नको येऊ. अरे हे तुटल. अरे केवढे वरड करतात. अरे एक एक तोडू शकतो. तू काय केलं माहिती का. आणि सगळे त्या साईडला फेकले जाळीच्या. कुठल्या जाळीच्या त्या साईडला. त्या साईडला कसं उडी मार मग त्या साईडला. अरे तो वजन किती चाललंय बघ कुठं. ही फांदी डायरेक्ट आपल्या अंगावर पडत रे. हे बघ घे. अरे खाली नको टाकू. फुटका ते आवाज दे ना मला. आता आम्ही असे आंबे कैऱ्या काढल्यात. दादा केवढे झाले तर दाखव रे जरा. आणि खराब आहे ना खाऊ. हा 1-2 किलोच. खराब आहे. दे फेकून. 1-2 किलो. अरे आपल्या इथे 4-5 भेटतात रे 1 किलो. अरे ते छोटे आहे मोठे. इथं आल्यापासून मी एवढे आंबे खाल्ले असेल ना. एवढे आल्यापासून नुसतं आमरस आंबे आंबे. कैऱ्या तर आहेच नाही तर झाडांना. कैऱ्याच नाही. कैऱ्यांची डायरेक्ट आंबे झाले. तर अंगावर आलेत. तोंड विषयावर आलेत. एवढे आंबे खाल्ले. थांबरे बाबा. अरे फेकू नको रे. फुटून जात आहे ते बघ फुटला. घ्या मग. वरती कसं होय माझं मला माहिती. भरली आहे. बापरे काय नाही म्हणता. 5-1 किलो असेल. जास्ती असेल. सगळ्यांना 2-2 किलो 1-1 किलो देऊ. हा मग काय वाटतं गाडी करू मस्त. तिकडली पण एकदम चिकू पण काढून घरी जाऊन तांदळाच्या डब्यात आणि ठेवून दिलेत याच्यात. थोडे फारच आहेत. गोणीभर 10-1 किलोच भेटले असतील. जास्त नाही भेटलेत. जास्त नाही 10-1 किलोच असेल गोणी. तर मित्रांनो आता आम्ही मस्त आंबे काढलेत. आणि आता अथर्व आम्हाला कुठेतरी घेऊन चाललाय फिरायला. तर बघू कुठे घेऊन चाललाय. अथर्व कुठे घेऊन चाललाय. मावशीकडे. तर अथर्वच्या आता आम्ही मावशीकडे चाललोय. जी मावशी म्हणजे जवळच राहते. जवळ म्हणजे 1-3 किलोमीटर आहे. हा 1-3 किलोमीटर. भाई लोग हमने इसके घर का मराठी. हाँ हमें
जय महाराष्ट्र. आम्ही ह्याचं आहे ना झाड खाली केलं याच्या घरचं. आता त्या मावशीचं झाड खाली करायचं चाललं आंब्याचं. पूर्ण टॉपवर चढलेलं फुल. दाखवलं तुम्हाला. हे नाही रेस्टिंग मित्रांनो आता आम्हाला आहे ना ओळखीची रिक्षा भेटली आहे. मी पण आहे. थांबा चला चला चला. आज बसा रे. पुढे आम्हाला थोडीशी हेल्प भेटली. आम्हाला वाटलं लय कमी चालायचंय पण आता रिक्षाने एवढा वेळ लागला ना आम्हाला. आता आम्हाला घरी जाताना आम्हाला समजेल किती चालायचं गाडी ते पण आता आम्ही आणली म्हणून पोहोचलोय. मग चालत असतो रात्री झाली असती कधी चालू काय नाही टाइम आहे. आता इथे समोरच आहे ना हे अथर्वच्या मावशीचं घर आहे आणि सगळी शेती पण त्यांची ते. आणि समोर आता आपण काय कशासाठी चाललोय रे? आंबे काढायला चालतोय. आंबे दिसले काढून देतील का ते? त्यांची आंबे आल्या चालू झाले आंबे काढायला. इथं हे बघा कसले आंबे पडले. एवढे मोठे आंबे पडले तिथं. कसला लाल लाल झाला ह्यो पण कोण खायला नाही तिथं. आमच्यासारखे पोरं नाही. आता अरे आणि चढतोय थांब ना. काय आलं रे? अजून एक काढ. अरे इथं पण ये इथं. हो इथं मित्रांनो इथं पण आलो. इथं पण एवढे आंबे काढलेत ना आम्ही. आता लोक वैतागणार आहे असं वाटतं आमच्याकडे. लय आंबे काढले. आता घराच्या मागं येणार राणी इथं. यांच्याकडे पण म्हैस आहे. इथं म्हैस पाळायचं आहेच रे वाटतं है ना. इथं तू काय वाटतंय भारी. काकड्या मोठे झालेत. वांग्याचं नावच नको घेऊ बाबा. आल्यापासून इथले वांगे खाऊन वांगे अरे इथं तर आंबे झालेत. वांगे नाश्त्याला वांगे. ते बघ मोबाईल धरा रे. आता आम्ही अथर्वच्या मावशीच्या इथून आहे ना एवढं बारीक झालं थोड्याफार कैऱ्या काढल्या. चालत होतं. आंबे पण आहेत. कैरी आंबे पण आहेत. आणि हे दाखव ना. अरे हे दाखव ना. हे माझ्या मागं तुम्हाला दिसतंय का? माझ्या मागं दिसतंय का डोक्याच्या वर? सोड खाली कर थोडं. हे बघा एवढ्या कैऱ्या आहेत. बापरे बाप. ही जी बघ कुठे ती वाली दाखव तिथं. तिथं तिथं डायरेक्ट खालची बघ लंबली तिथं. चल भया बोललाय घेऊन ये. तर मित्रांनो आता आम्ही एवढे आंबे काढले आणि चालत चाललोय. 2 किलोमीटर पर्यंत चालायचे आता आम्हाला. आणि आता संध्याकाळ झाली. घरी जाऊन डायरेक्ट आराम करायचा. कारण की सकाळपासून लय हिंडतोय. रात्र होणार आहे. अंधार होणार आहे. अंदर तर होईलच. इथून 2 किलोमीटर चालायचं म्हटलं. आता किती वाजलेत? 6 साडेसहा वाजले असेल ना. 7 पावणे 7 झाले असतील. आता आम्हाला इथून लय चालायचंय आणि घरी जाऊन डायरेक्ट आराम करणार आहे. सकाळी उठलोय आंघोळ पाणी करून डायरेक्ट गेलोय फिरायला जावळीला. जावळीच्या मंदिरात. लय गोंधळ चाललाय माझ्या मागं. ते पण काढू ना जाऊन. ते बाजूची झाडाची आपण त्या झाडाखाली बसलो. हा तिथं बसल्याच काढू. तर आता मी माझ्या खांद्यावर घेतली या आंब्याची गोणी आणि लय जड आहे. कायचं काय हे जिम मध्ये वजन उचलतो ना ती काहीच नाही वाटत या आंब्या बिंब्यांसमोर. लय जड आहे कायचं काय. आता पण काय प्रत्येकाची बारी प्रत्येकाच्या बारी घ्यायला लागेल. थोडंसं चालून आता मी दुसऱ्याकडे देईल कोणाकडे तरी. आता आम्ही आलोय घरी आणि इथं ना लाईट गेली कधीची. आणि माझ्या फोनची फ्लॅश पण चालू होत नाही कारण की चार्जिंगच नाही फोनला. तर सगळे आता ना अंगणात मस्त झोपलेत चंद्राच्या प्रकाशात. कारण की लाईट गावात कुठं आहेच नाही आता. मला दिसतंय का काय? सगळे अंगणात झोपले. बंद कर की बाबा. टॉर्च बंद केल्यावरती काय दिसणारच नाही. आंबा तर दे. आंबा दे ना. नाही रे आंबा माझा आहे. आता आम्ही वाट बघतोय कधी लाईट येईल त्याची. आणि माझ्या फोनला चार्जिंग पण नाही तर त्याला भेटतो थोड्या. आता आम्ही जेवायला बसतोय सर्वजण आणि ना माझ्या फोनची टॉर्च नाही चालू. पण आता जेवणासाठी भाकरी चिकन रेडी आहे. तर आता जेवण आलेलं आहे. आम्ही सगळे बसलोय जेवायला. आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि लाईट पण आली. आता आम्ही गुलाबजाम खाऊन आजचा ब्लॉग इथे संपवतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुलाबजाम दाखवतो तुम्हाला. आमच्या ब्लॉगवर एवढे गुलाबजाम बाकी आहेत अजून. उद्या न्यायचे.
चला गुड नाईट. फ्रीज मध्ये ठेवा.